भावना भारतीय संविधानाने आपल्याला अनेक मूलभूत हक्क दिले आहे, जसे की बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. हे भावना तर तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये असे काही लोक आहेत, समजा त्यांना हे संविधानाने भावना हे हक्क मर्यादित केले आहेत. तर भावना का मर्यादित केलं आहे ते सांगण्याआधी आता चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टा फेसबुकला फॉलो करा. तर कारण भावना ते सामान्य नागरिक नाहीत, तर ते आहेत सीमेवर उभे राहणारे जवान, रस्त्यावर आपली सुरक्षा पाहणारे पोलीस आणि देशाच्या अंतर्गत समजा सुरक्षा सांभाळणारे हे सुरक्षा दल. आणि याचसाठी भारतीय संविधानाने एक खास अशी तरतूद केली आहे की ती म्हणजे कलम 33. तर कलम 33 हे संस्थेला अधिकार देते की ती कायद्याद्वारे सशस्त्र दल, पोलीस दल आणि अर्धसैनिक दलांच्या मूलभूत हक्कावर मर्यादा घालू शकते. म्हणजेच भावना आपला असं वाटतं असेल की हा त्यांच्यावर अन्याय आहे का, तर भावना हा त्यांच्यावर अन्याय नाही, कारण देशाची सुरक्षा ही शिस्तीवर उभी असते, बेशिस्त नसते. म्हणजे जर समजा जर एखादा सैनिक समजा सीमेवर उभा असलेला जवान आदेश न बाळगता समजा किंवा आदेश न पाळता आपल्याला जर समजा प्रश्न विचारायला लागला तर देश सुरक्षित राहील का? म्हणून संविधान म्हणतं की देश वाचायचा असेल तर समजा आधी शिस्त हवी, त्याच्यानंतर दुसरं काम. म्हणूनच कलम 33 म्हणजे हक्क काढून घेणे नाही, तर देशाला पहिलं स्थान देणे आहे. तर भावनो, सल्यूट त्या वीरांना जे आपल्यासाठी, आपल्या सुरक्षेसाठी ते त्यांचे स्वतःचे अधिकार, त्यांचे स्वतःचे हक्क हे सोडून देतात. सल्यूट भावना त्यांना मनापासून. जय भीम, जय संविधान.